धन्यवाद. आपण बघूया बाच्या दिशेने बासला होतो सुरुवात. आता शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक संघ या दोन टीम मधून आपल्याला मिळेल. नाशन पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण पाहतोय. मिड ऑफला चेंडू ड्राईव्ह या ठिकाणी करण्यात आलेला आणि एक सिंगल धाव करण्यात आली. गोलंदाज आपण पाहिलं तर सध्या सुमित गोमारे एक धाव त्या ठिकाणी अंकित केली जाते. आणि हो चांगला स्ट्रोक बॉल चाललाय वाईड लॉंग ऑफला त्या ठिकाणी फिल्डिंग सेट करण्यात आलेले. आणि खरं तर त्या ठिकाणी आणखीन एक धाव देखील मेहर यांना तुम्ही पाहू शकता. हो स्विच करण्याचा प्रयत्न एकच धाव मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती मयूर मेहर आणि सनी राणे असे दोन खेळाडू सध्या मैदानावरती खेळतात. सुमित गोमारे बॉलिंग टॅगवरती आहेत. लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज राऊंड विकेटने आज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे याही गोलंदाजाने. हो यावेळेस चेंडू बाटचा संपर्क नाही आहे. खडे खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी आलेला हा डॉट बॉल. हो या ठिकाणी अगदी सुंदररित्या या ठिकाणी चेंडू हाताळला जातोय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं प्रगती पथावरती आहे. दोन चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकलेले आहेत. खरं तर टॉप 5 चे संघ आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी आता मिळणार आहेत. 4 संघ पुढे सरकलेत. एक पेंडिंग मॅच होती त्यामधून सुद्धा आता पलक 11 जयबोले मात्रेपाडा बाळूशेठ बोराडे पुरस्कृत संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्या संघाने चांगली बाजी मारलेली आहे कारिनी संघाच्या बरोबर. परंतु इथे फर्स्ट सेकंड थर्ड आयटम मध्ये हा झेल त्या ठिकाणी कॅरी करण्यात आलाय गणेशच्या वतीनं. फलंदाज त्या ठिकाणी झाला बाद. पहिला धक्का सनी राणे बॅक टू द पॅव्हलियन. चंदू मेहर सध्या न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होतात. यंगस्टर खेळाडूंना लाजवतील असा खेळ त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला नेहमीच मिळालेला आहे. पुराणे चावल षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. काय जबरदस्त सुमित गोमारेचा पण तर अगदी पहिल्या मॅच पासून जो ग्राफ पाहिला बॉलिंग समरी पाहिली तर चांगली गोलंदाजी. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी सुमित गोमारेने केलेली आहे. करण भुंडेरे हा देखील गोलंदाज त्याच शैलीचा त्याच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिस्टर बाबू शाह पूर्णपणे या क्रीडांगणाचा आढावा घेत असताना या क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर नक्कीच आपण पाहतोय सातत्याने त्यांना भरपूर प्रेम दिलं जातं. आणि प्रेम करणारी माणसं खरं तर बदलापूरला त्यांना मिळतात. आणि या ठिकाणी फलंदाज होईल बाद. आणखीन एक मोठ्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक या ठिकाणी दुसरा लागेल. 3 रुद्रांश 11 जयनुमान एरनझाड संघाला फलंदाज या ठिकाणी होईल बाद. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरं प्रगती पथावरती आहे. आता षटक क्रमांक या ठिकाणी 2चा खेळ प्रगती पथावरती आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. पुलारी टीम आणि एरनझाड याही संघाला विनंती राहील कारण आता टॉप 5 मधून जे संघ पुढे जाणार आहेत त्यामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. कारण हे आम्हाला माहिती देतीलच. कदाचित
पुढच्या शेड्यूलचा या ठिकाणी सगळा लेखाजोखा राजेश साळवे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. या ठिकाणी पडल्यानंतर आपण पाहतो थोडासा बाहेर चला बॉल, अंपायर सिग्नल वाईट बॉल. पाचही संघांचं कदाचित आमच्या बोलण्याकडे लक्ष असू द्या. जे संघ ऑलरेडी टॉप 5 मध्ये गेलेले आहेत, जय बोले म्हात्रेपाडा, पलक 11, श्री गणेश मित्तल 11 कासगाव, अल्टिमेट बदलापूर आणि मोहाची वाडी नेरळ आणि या चालू सामन्यातील विजेता संघ. आपण 5 संघांमध्ये ड्रॉ करणार आहोत. सुरुवातीला 3 ड्रॉ या ठिकाणी उचलले जाणार आहेत. अर्थातच त्याच्यावरती नंबर सुद्धा आपण टाकले तरी 1, 2, 3 अशा क्रमांकाच्या चिठ्ठ्या आपण प्रत्येक कॅप्टनच्या हातात देणार आहोत. त्याच्या हातात नंबर वाईज चिठ्ठी 1, 2, 3 क्रमांकाची. ते ऑलरेडी 3 संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतील आणि 4थ्या 5व्या क्रमांकाची चिठ्ठी ज्या कॅप्टनच्या हातामध्ये असणार आहे त्यांची एक मॅच होणार आहे आणि त्या मॅच मधून विजेता संघ पुढे जाईल हे लक्षात असू द्या. 5ही कॅप्टन येतील. आम्ही नंबर चिठ्ठीवर ते टाकणार आहोत. 1, 2, 3 सेमीफायनल मध्ये दाखल थेट आणि 4थ्या 5व्या क्रमांकाची चिठ्ठी ज्याच्या हातात असेल त्यांची मॅच होणार आहे सेमीफायनल करता. आणि सेमीफायनल मध्ये जाण्याकरता आपण हा प्रयत्न, हा शेड्यूल अर्थातच या ठिकाणी करणार आहोत. चारही टीमचे कॅप्टन्सला विनंती राहील की आपण सुद्धा अगदी आमच्या जवळच राहा, कारण आपण लगेचच यानंतर ड्रॉ सुद्धा करणार आहोत. षटक क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम षटक आहे. ही 2 षटकांची मॅच आहे आणि या 2 षटकाच्या मॅच मध्ये प्रत्येकाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. ऍक्शन तो गोलंदाजासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण तिसऱ्या पंचांना करून धूल आपण या ठिकाणी चेक करायला सांगणार आहोत. ऑलरेडी एक वेळा आपण मानकुली संघाच्या विरोधात हा डिसिजन या गोलंदाजाच्या विरोधात फेल दिला होता, परंतु या ठिकाणी मिस्टानिंग स्वतः गोलंदाज आपण पाहतोय करंद भुंडेने पुढे सावले होते, परंतु एक सिंगल धाव गडामध्ये यशस्वी. संघाची धावत संख्या फक्त आणि फक्त केवळ 5 धावा आहेत. मयूर मेहर स्वतःवरती नाराज आहेत, स्वास्थ्यामध्ये बाद झाले. सनी राणे बाद झालेत. श्री मेहर हा सुद्धा मात्र परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. चंदू मेहर आणि आता ललित भुईर रबाडा या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. फेअर डिलिव्हरी. फक्त 3 बॉल आता या ठिकाणी शिल्लक असणार आहेत या पहिल्या डावातील आणि लगेचच या ठिकाणी द्वितीय सत्राला आपण सुरुवात करू. मागे चालला बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये एकच धाव मिळणार आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी या दरम्यान चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि कदाचित इथे बस पण आपण थांबले तरी हरकत नाही. ललित आपण तिथे थांबायचं. हा शेवटचा अंपायर बॉल किती शिल्लक आहेत? 1 to go. ओके. धावत संख्या धावती फक्त केवळ 6 धावा आहेत. हो मिस्टानिंग झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु मागे राहिले. एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि आता सध्या दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. 7 धावा झालेल्या आहेत आणि आता लगेचच आपण पाहतो 8 धावांचं लक्ष असणारे टीम गावदेवी कोलारे संघाने आज जबरदस्त इम्प्रेसिव्ह कामगिरी सध्या आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती केलेली आहे. पुन्हा एकदा शंकू डांगरे ते भलतेच खुश आहेत.
चला ड्रॉ साठी पाचही टीमचे कॅप्टन. चला मात्रेपाडा टीमचे कॅप्टन, मोहाची वाडी टीमचे कॅप्टन, कासगाव अल्टिमेट बदलापूर, लक्षात घ्या कोलारे टीम आणि औरंगाबाद तुमच्या दोन्ही संघांमध्ये जो सामना चालू आहे, कोणता संघ विजेता होईल तर तुमच्या नावाची चिठ्ठी हा 12वा खेळाडू आहे हा उचलणार आहे. लक्षात घ्या तुमचा नंबर त्याच्याकडे असणार आहे. मी मगाशी सांगितलंय पहिला दुसरा तिसरा ज्या कॅप्टनच्या हातात जो नंबर असणार आहे ते तीनही संघ थेट सेमीफायनल मध्ये असणार आहेत. बाजूला व्हा थोडंसं, कारण मी सूचना करणार आहोत. सगळ्यांनी येऊ नका प्लीज, कॅप्टन फक्त राहतील. नंबर 1 करण या ठिकाणी समजून सांगतील. आता चिठ्ठी होणार आहे, एकदा चिठ्ठी होणार आहे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. 1 2 3 नंबर ज्यांच्याकडे असेल थेट सेमीफायनल मध्ये. चला मॅच आपण चालू करणार आहोत. चार 5 ची मॅच होणार आहे. 4-5 चला मॅच चालू होते. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 1 कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा. ड्रॉ या ठिकाणी संपन्न झालेले. आता या चालू मॅच मधून जो विजेता संघ असणार आहे तो कासगाव संघासोबत या ठिकाणी खेळणार आहे. लक्षात असू द्या. अल्टिमेट बदलापूर वर्सेस मोहाचीवाडी नेरळ, मात्रेपाडा वर्सेस पहिला मॅच विनर कासगाव किंवा जो जिंकेल त्यातला विनर त्यांच्याशी सेकंड सेमीफायनल आणि फक्त सेमीफायनल पर्यंतच रन मोजले जाणार. धन्यवाद या ठिकाणी करण धुळे यांनी माहिती दिलेली आहे. यानंतरची मॅच कासगाव मिताली इलेव्हन यांच्या विरोधात चालू सामन्यातील विजेता संघ खेळणार आहे. त्यानंतरची मॅच अल्टिमेट बदलापूर मोहाचीवाडी नेरळ या 2 संघांमध्ये होणार आहे आणि मात्रेपाडा या संघाच्या विरोधात कासगाव आणि चालू सामन्यातील जो विजेता संघ होणार आहे त्या मॅच मधून तो संघ तिथे सेकंड सेमीफायनल खेळणार आहे. लक्षात घ्या हा शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामधून नंतर अंतिम सामना. ओ लेट कटचा फटका. सेन्सिबल क्रिकेट. माहिती आहे फलंदाजांना की आता सिंगल डबलला या ठिकाणी प्राधान्य द्यावं लागणार आहे कारण सामना सोप्या पद्धतीने जिंकायचा आहे. टॉप
फाय मध्ये जर पाऊल टाकायचंय गावदेवी कोलारे संघाला, किमान एका पारितोषिकाचा हकदार जर व्हायचा असेल तर मात्र या येणाऱ्या 8 धाबा त्याला चेस कराव्या लागणार आहेत. 4 चेंडू अद्यापर्यंत 4 धाबा फलकावरती आहेत. सिंगल डबल हा सामना जिंकू शकतील. या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि फलंदाज देखील होईल बाद. पुन्हा एकदा आपण पाहतोय जी मिस्टेक फलंदाज सुमित गोमारेच्या वतीने करण्यात आलेली आहे ती मात्र या ठिकाणी थोडीशी महागात पडू शकते टीम गावदेवी कोलारे संघाला. कदाचित जर विकेट टेकिंग गोलंदाजी राजेश साळवे या मॅच मध्ये एरंजा टीमची झाली तर कुठेतरी या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी मिळू शकेल. चला लवकर सगळा स्पीडअप करायचं. 5 वाजून विष्णू शिंदे सर 33 मिनिटं झालेले आहेत. सूर्य देवता लवकर असताना जाते. त्याचा फटका कोणत्या एका संघाला बसायला नको जसा जोबिली संघाला बसलेला. चार धाबा झालेले अजूनही 4 धाबांची गरज आहे 7 बॉलमध्ये. हो या ठिकाणी पाठवरती आढळलाय स्ट्रॉंग अपील डॉट बॉल. षटक क्रमांक पहिले संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा. अजूनही येणाऱ्या एका षटकामध्ये 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव आपण पाहतो या धावा चार धाबा धाव फलकामध्ये आपण जर पाहिला तर इथून अजूनही चेस करावा लागणार आहे 6 बॉलमध्ये. या स्पर्धेचे मुख्य आयोजक वन अँड ओनली करण धुळे, वन मॅन आर्मी. आणि आता ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न देखील होते. कदाचित प्रत्येकाने भाकीत केलं होतं की या स्पर्धेवरती पावसाचं सावट बरेच दिसतं, परंतु त्या सगळ्या गोष्टींना थांबवण्याची ताकद क्षमता या व्यक्तीमध्ये. हो या दरम्यान बिना पायल बजे घुमरू असं म्हटलं जाईल आणि आता वाईट बॉल. हो विष्णू शिंदे सर देखील आता संध्याकाळी जसा पक्षांचा घरटाकडे घरी जाण्याचा या ठिकाणी आकर्षण होतं तसं मात्र सध्या तरी ते देखील आता त्यांना माहिती आहे कदाचित या 1, 2, 3 मॅच नंतर आपल्याला सुद्धा घरी जाण्याची वेळ येणार आहे. आज या स्पर्धेला आपण सगळेजण निरोप देणार आहेत. हो लेट कट गॅप मधून चांगला स्ट्रोक आपण पाहतो. बहुत सारे डीप मध्ये कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. स्कोर आर लेवल 7 धावा धाव फलकामध्ये फक्त आणि फक्त विजयापासून 1 पाऊल दूर असेल आणि कदाचित या ठिकाणी हा मेसेज इथून नेरळ कोल्हारेपर्यंत पोहोचला असेल की आता फक्त 1 पाऊल दूर असेल टॉप 5 पासून. हंगामाची सुरुवात प्रत्येक संघाची कशी चांगली होईल याकडे अधिकाधिक लक्ष प्रत्येक संघ करत असतो आणि आता सध्या तरी जे टॉप 5 मध्ये संघ दाखल झालेत किमान एका पारितोषिकाचा हकदार असतील. हो यावेळेस साईडला उडवलाय झेल घेण्याचा प्रयत्न थोडे दूर राहिले आणि हा सामना जिंकलाय टीम गावदेवी कोलारे संघाने.